अन्नपूर्णा किचनमध्ये आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी पत्ताकोबीची भाजी बनवू। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। पत्ताकोबीची भाजीची टेस्ट सर्व तिच्या कटिंग्सवर अवलंबून असते, कारण पत्ताकोबी चिरताना त्याच्यामध्ये कडक असे देठ असतात जे की आपल्याला काढून टाकायचे असतात। त्यातून फक्त पातळ असे बारीक बारीक आपल्याला त्याचे स्लाइस करायचे असतात। तुम्ही बघू शकता मी एक एक पान बाजूला केलं आहे पत्ताकोबीचं आणि त्याच्यातून आता मी चाकूच्या मदतीने व्यवस्थित मधलं देठ काढून त्याच्या आजूबाजूचं व्यवस्थित कटिंग करून राहिली आहे। अशा पद्धतीने आपल्याला सर्व पानांचे कडक आतील भाग काढून घ्यायचा आहे आणि कटरवर आपण ते आता बारीक कटिंग करून घेऊ। अशी सर्व पत्ताकोबीची भाजी आता आपण बारीक व्यवस्थित चिरून घेऊ। इथे आपली सर्व भाजी चिरून झाली आहे। या भाजीला मी थोडं मीठ लावून ठेवलं आहे। थोड्या वेळ मीठ लावून झाल्यावरती भाजी आता मी एका पातेल्यात टाकून राहिली आहे। त्यात आता आपण पाणी टाकून स्वच्छ ती भाजी स्वच्छ धुवून घेऊ। भाजी स्वच्छ धुवून झाल्यावरती तिला कोरडीखट पिळून बाजूला ठेवायची आहे। इथे मी एक कढई घेतली आहे। कढईमध्ये मी 2 चमचे तेल ॲड केलं। तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी ॲड केली। मोहरी आता छान तडकल्यावर त्यामध्ये आपण थोडं जिरं घालू। जिरं ॲड केल्यानंतर त्यात थोडे कढीपत्त्याचे पानं ॲड करू। नंतर त्यात हिरवी मिरची लसणाची पेस्ट करून ठेवली ती ॲड केली। चमच्याने आता व्यवस्थित हलवून घेऊ। बारीक गॅसवरती आपल्याला ते व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। नंतर त्यात थोडी हळद पावडर ॲड केली, थोडं हिंग ॲड केलं, पुन्हा परत व्यवस्थित हलवून घेऊ। नंतर त्यात धुतलेली स्वच्छ पत्ताकोबीचे पाने ॲड केले। कढईवर झाकण ठेवून आपल्याला भाजी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे। आता थोड्या वेळाने झाकण काढून पुन्हा भाजीला आपण हलवून घेऊ व्यवस्थित। भाजीला चांगलं व्यवस्थित एकत्र करायचं आहे। नंतर त्यात चवीप्रमाणे थोडं मीठ घालायचं आहे। 1 चमचा शेंगदाण्याचा कूट ॲड केला, त्यात थोडी कोथिंबीर टाकली। आता आपण व्यवस्थित भाजी हलवून घेऊ। भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ व्यवस्थित हलवून घ्यायचे, आपल्याला एकत्र करायचं आहे। नंतर झाकण ठेवायचं त्यावर। थोड्या वेळ झाकण ठेवून भाजी शिजल्यावर पुन्हा भाजीला मिक्स करायचं आहे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित छान झाली आहे। अशा पद्धतीची भाजी लहान मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडते। अशी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।